प्रत्येक उद्योजकांनी त्यांच्या बिझनेसमध्ये टेक्नॉलॉजी कशी ऍड करावी याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर याच्यावर आपण काय बोलू शकतो सर? सो टेक्नॉलॉजी आणि ऑटोमेशन हा एक फार इम्पॉर्टंट भाग झालेला कुठच्याही बिझनेसचा. म्हणजे तुम्हाला मॉनिटरिंग, मेजरिंग, अकाउंटेबिलिटी या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजी मार्फत होऊ शकतात. कारण या गोष्टी जर तुम्ही माणसांकडनं करायला गेला तर परत ते चुकू शकतात. टेक्नॉलॉजीचा एक सगळ्यात चांगला फायदा काय आहे? टेक्नॉलॉजी तुमच्या संस्थेची प्रोडक्टिव्हिटी आणि प्रेसिशन दोन्ही इम्प्रूव्ह करते. इज युअर कंपनी टेक्नॉलॉजी एनेबल्ड? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर मार्केटिंग मध्ये आपण वापरतोच, पण कस्टमर रिलेशन मध्ये पण टेक्नॉलॉजी वापरू शकतो ना. व्हॉट डू यू फील अबाउट? 100%. म्हणजे याच्या सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे एअरलाइन्स. अमुक असे एअरलाइन्स आहेत जिथे तुम्ही बसल्याबरोबर जर तुम्ही त्याच एअरलाइन्सवर रेग्युलरली फ्लाय करता, तुम्ही तिकडे बसल्याबरोबरच ते तुम्हाला तुमच्या नावाने येऊन ग्रीट करतात. ती ठीक आहे, ती साधी गोष्ट आहे कारण तुमची लिस्ट असते त्यांच्याकडे. परंतु ते लोक त्याच्या पलीकडे जातात आणि मग ते तुम्हाला समोरून तुमचे जे प्रेफरन्सेस असतात ना, त्यांच्या मेन्यू मधले प्रेफरन्सेस ते सरळ प्रोएक्टिव्हली तुम्हाला विचारतात. मग तुमचं हे अमुक वस्तू किती वेळात आणू, टेक ऑफ झाल्याच्या किती मिनिटानंतर तुम्हाला आणून देऊ. सो हाऊ विल डिसिजन मेकिंग इज इम्पॅक्टेड बाय टेक्नॉलॉजी? असं आहे ना की चांगला पेंट घेतल्याने माणूस चांगला पेंटर बनत नाही. त्याच्यासाठी तुमच्यामध्ये कला असली पाहिजे. तर टेक्नॉलॉजी तुम्हाला सगळी माहिती पुरवून देईल, पण त्या माहितीचं तुम्ही काय करणार, त्याचं लाईन ऑफ ऍक्शन कसं असणार, त्याची तुम्ही स्ट्रॅटेजी काय इम्प्लिमेंट करणार, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. म्हणजे तुमच्याकडे डेटाबेस आलं की माझ्याकडे 4 पिढ्यांचा डेटाबेस आहे, पण मी त्याचं करणार काय हे देखील निर्णय असतात. आणि हे निर्णय घेण्यासाठी द एंटरप्रेन्योर हॅज टू हॅव दॅट मॅच्युरिटी ऑफ डुईंग दॅट. टेक्नॉलॉजी हा खूप महत्वाचा पार्ट आहे बिझनेसमध्ये, आणि बिझनेस जसा ग्रो होतो तसे ते चॅलेंजेस पण ग्रो होतात. पण स्ट्रॅटेजी घेण्यासाठी जो डेटा आपल्याला लागतो, तो डेटा जमा करण्यासाठी टेक्नॉलॉजी खूप महत्वाचा भाग प्ले करते. तुमच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये, तुमच्या एफिशियन्सीमध्ये, तुमच्या स्ट्रॅटेजीजमध्ये किंवा तुमच्या फायनान्शियल कंट्रोलमध्ये टेक्नॉलॉजी ही खूप महत्त्वाचा भाग प्ले करते. आणि प्रत्येक उद्योजकांनी त्यांच्या बिझनेसमध्ये टेक्नॉलॉजी कशी ऍड करावी याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर याच्यावर आपण काय बोलू शकतो सर? सो टेक्नॉलॉजी आणि ऑटोमेशन हा एक फार इम्पॉर्टंट भाग झालेला कुठच्याही बिझनेसचा. म्हणजे तुम्हाला मॉनिटरिंग, मेजरिंग, अकाउंटेबिलिटी या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजी मार्फत होऊ शकतात. कारण या गोष्टी जर तुम्ही माणसांकडनं करायला गेला तर परत ते चुकू शकतात. टेक्नॉलॉजीचा एक सगळ्यात चांगला फायदा काय आहे की टेक्नॉलॉजी तुमच्या संस्थेची प्रोडक्टिव्हिटी आणि प्रेसिशन दोन्ही इम्प्रूव्ह करते. म्हणजे परफेक्शन या दोन्ही गोष्टी इम्प्रूव्ह करतात. आणि हल्ली तर एवढे टूल्स अवेलेबल असतात इंडस्ट्री वाईज, बिझनेस वाईज, लोकेशन वाईज, ॲक्टिव्हिटी वाईज, की तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता की तुमच्या टेक्नॉलॉजीच्या आधारे तुम्ही तुमचं कंपनीचं ऑटोमेशन किंवा तुमच्या बिझनेसचं ऑटोमेशन तुम्ही केवढं घडवू शकता. तर मला तर असं वाटतं की इट इज व्हेरी पर्टिनंट की तुम्हाला फुल टेक्नॉलॉजी वापरणं गरजेचं. अगोदर लोक अकाउंटिंगसाठी टेक्नॉलॉजी वापरायची. आज राईट फ्रॉम युअर अटेंडन्स सिस्टम्स टू युअर CCTV कॅमेराज टू युअर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट टू युअर नेगेटिव्ह रिपोर्टिंग. म्हणजे कसं असतं की आपल्याला जर कुठच्याही गोष्टीवर लक्ष ठेवायचं असेल आणि त्याच्यामध्ये एलिमेंट्स जर भरपूर असले तर सगळ्या एलिमेंट्सना तुम्ही चेक करू शकत नाही. तर तुम्हाला फक्त ट्रिगर काय झालं म्हणजे अमुक नेगेटिव्ह ॲक्शन जर काय झाली तर त्याचाच रिपोर्ट आला पाहिजे. म्हणजे तुमचं मॉनिटरिंगचं जे फोकस असतं ना ते रिड्यूस होऊन जातं. रेड फ्लॅग्स म्हणतो आपण त्याला, आपण रेड फ्लॅग्स म्हणतो. तर तुमचं लक्ष फक्त तेवढंच केंद्रित होतं. आता फॉर एक्झाम्पल एका काळामध्ये आपण CCTV फुटेज बघायचो. आता जर मला एक पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी जर बघायची असली आणि 24 तासाचा टेप असला तर मला 24 तास बघावं लागायचं किंवा फास्ट फॉरवर्ड मध्ये बघावं लागायचं. आज मी एक्झॅक्टली पिनपॉईंट करू शकतो टेक्नॉलॉजीच्या मदतीने. तर हल्ली मी तुम्हाला असं म्हणतो की चांगले जे प्रीमियम स्टोअर्स असतात त्या स्टोअर्समध्ये CCTV कॅमेराज एवढे इंटेलिजंट झालेले आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे की एखादा महत्वाचा कस्टमर जर आला तर तुमच्या टीम मधल्या टॉपमोस्ट सेल्समनला तो एक ट्रिगर जातो की बाबा हा कस्टमर आला, तुम्ही ह्याला अटेंड करा. कारण त्याची परचेजची कॅपॅसिटी एवढी मोठी असते की सगळ्यात चांगला रिसोर्स त्याला नेमला गेला पाहिजे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश करून ओव्हरऑल तुम्हाला टेक्नॉलॉजी एवढं मदत करू शकते की इट इज फिनॉमिनल. एशियन पेंट्स भरपूर वर्षांपासून ते टेक्नॉलॉजी वापरतात. म्हणजे डॉक्टरच्या डोस सारखं ते त्यांचं पेंट्स दुकानवाल्याला देतात सकाळी, दुपारी, संध्याकाळी. म्हणजे जस्ट इन टाइमची डिलिव्हरी मेकॅनिझम. मला वाटतं जगामध्ये सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे एशियन पेंट्स आहे. जो व्यापारी असतो त्याला माहित नसतं की त्याच्याकडनं कुठचा पेंट जास्ती खपला गेला, पण ते एशियन पेंट्सना माहित असतं की कुठच्या वेळेला कुठच्या व्यापारीला कुठचा पेंट लागेल. म्हणजे तुम्ही विचार करा, तुमच्या बिझनेसचे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट तुम्हाला माहित नाहीये, पण तुमच्या प्रिन्सिपल सप्लायरला माहिती आहे आणि तो ते मॅनेज करतोय तुमच्यासाठी.
म्हणजे तुम्हाला सुद्धा भांडवल कमी लागतं किंवा भांडवल योग्य ठिकाणी लागतं. हो. जो तुमचा फास्ट मुव्हिंग प्रोडक्ट आहे त्याच्यामध्येच ते भांडवल मेंटेन केलं जातं. मी तुम्हाला अजून एक टेक्नॉलॉजी म्हणतो, जिथे रिटेलमध्ये लोक विकतात. फॉर एक्झाम्पल बजाज इलेक्ट्रिकलचे वायर म्हणा, स्विचेस म्हणा, वगैरे वगैरे, किंवा कुठच्याही कंपनीचं म्हणा, तर तुमचा जो दुकानात उभा असलेला जो सेल्समन असतो ना, तो सेकंड लास्ट माइल ऑफ सेल असतो. सेकंड लास्ट कोण असतो? इलेक्ट्रिशियन. कारण तुमच्या घरात एखादा बल्ब बिघडला करेक्ट, तर तुम्ही तुमच्या इलेक्ट्रिशियनला सांगत नाही की अमुक ब्रँड आणा म्हणून. तर तुम्ही काय करता? तुम्ही इलेक्ट्रिशियनला सांगता बल्ब चेंज करा, बल्ब गेलेला आहे, अच्छावाला बल्ब तर तो जातो त्या दुकानामध्ये. तर इलेक्ट्रिकल कंपनीजनी एवढं स्मार्ट मॅपिंग केलेलं आहे की प्रत्येक पॅकेटमध्ये एक QR कोड असतो. तो सेल्समन असतो ना, तो पण त्या QR कोडला क्लिक केल्यानंतर त्याला एक इन्सेंटिव्ह दिलं जातं, आणि जो इलेक्ट्रिशियन असतो तो पण त्या QR कोडला क्लिक करतो आणि त्याला देखील एक इन्सेंटिव्ह मिळतो. लकी ड्रॉ स्कीम पण असते आणि लकी ड्रॉ स्कीम पण असते. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त टेक्नॉलॉजीच्या मार्फतच तुम्ही युटिलायझेशन करून जाऊ शकता. करेक्ट. फॉर एक्झाम्पल, सरकार जेव्हा इन्सेंटिव्ह जनतेला किंवा शेतकऱ्यांना किंवा जनतेला डिस्ट्रीब्यूट करायची, तेव्हा तो पैसा कुठे जायचा हे समजत नव्हतं. हल्ली ऑनलाईन झाल्यामुळे टेक्नॉलॉजीच्या मदतीने डायरेक्ट तो पैसा बेनिफिशरीच्या अकाउंटमध्येच डायरेक्ट जातो. म्हणजे देर इज नोबडी इन बिटवीन टू कंट्रोल द मुवमेंट ऑफ दॅट इन्सेंटिव्ह ऑर दॅट मनी. तर जसं सरकार टेक्नॉलॉजीचा वापर करते त्याच्या कितीतरी पटीने जास्ती लोक बिझनेसमध्ये टेक्नॉलॉजीचा अशा पद्धतीने वापर करतात. म्हणजे टेक्नॉलॉजी शिवाय बिझनेस अर्धवट मानला जातो आणि यू विल लूज युअर कॉम्पिटिटिव्ह एज. जे मी तुम्हाला लास्ट माइल इन्सेंटिव्हायझेशन म्हणालो ना, इलेक्ट्रिशियन इज युअर लास्ट माइल, नॉट युअर कन्झ्युमर. तर टेक्नॉलॉजीमुळे ना कन्झ्युमर आणि कस्टमर हे दोन्ही सेपरेट झालेल्या गोष्टी आहेत. म्हणजे कन्झ्युमर कोण? ज्याच्या घरात बल्ब लागतो तो, आणि कस्टमर कोण? जो ऑर्डर प्लेस करतो तो. आणि ऑर्डर कोण प्लेस करतोय? कन्झ्युमर त्याची गरज सांगतोय, पण ऑर्डर प्लेस करतोय तुमचा इलेक्ट्रिशियन. तर ह्या सगळी यंत्रणा फार महत्वाची आहेत. दुकानात जो सेल्समन असतो तो कुठचं प्रोडक्ट प्रमोट करणार? इलेक्ट्रिशियनला, ज्याच्यामध्ये त्याला कमिशन मिळतं. आणि तो इलेक्ट्रिशियन कुठचं प्रोडक्ट घेणार? ज्याच्यामध्ये त्याला कमिशन मिळतं. तर अशी ही इन्व्हेंटरी मॅनेजमेंटची सिस्टम देखील ही योग्य प्रकारे चालू शकते जस्ट बिकॉज ऑफ डिप्लॉयमेंट ऑफ टेक्नॉलॉजी. आणि याच्यामुळे सेल्स 10 पटीनी, 15 पटीनी, 20 पटीनी, 100 पटीनी मल्टिप्लाय होतो. म्हणजे हे झालं तुमचं फ्रंट एंडचं टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट. बॅक एंडमध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्ही इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करू शकता की तुम्ही जे प्रोडक्ट बनवतायत त्याचं जस्ट इन टाइम डिलिव्हरी तुमच्या वेंडर्सकडनं कधी आलं पाहिजे. म्हणजे तुमचा कमीत कमी जागा आणि कमीत कमी पैसा रॉ मटेरियल्सच्या इन्व्हेंटरीमध्ये वाचला पाहिजे आणि फिनिश प्रोडक्ट्सच्या इन्व्हेंटरीमध्ये वाचला पाहिजे. तर इट इज ऑल स्मार्ट मॅनेजमेंट. आज आहे ना, प्रॉफिट जो आहे ना हा एफिशियन्सीमध्ये असतो. करेक्ट. प्रॉफिट तुमच्या प्रोडक्टमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये नसतो. तुम्ही जे प्रोडक्ट आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत त्याला तुम्ही किती एफिशियंटली मॅनेज करू शकता ना, ह्याच्यामध्ये तुमचा प्रॉफिट लपून असतो. आणि ही एफिशियन्सी मॅनेजमेंट तुम्हाला फक्त टेक्नॉलॉजीच्या मदतीनेच मिळू शकते. ग्रेट. सो टेक्नॉलॉजीचा एक पर्सनल मी अनुभव घेतला तो असा की एका मोठ्या ब्रँड कडून मला प्रत्येक वर्षी एक ॲनिव्हर्सरी येते. म्हणजे पहिल्यांदा मी त्यांच्याकडनं जेव्हा शॉपिंग घेतली त्या दिवसाला ते ॲनिव्हर्सरी म्हणतात, आपली ॲनिव्हर्सरी. आणि मागच्या 5 वर्षाचा त्यांनी मला डेटा पाठवला की मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही 16 वेळा आमच्या शॉपमध्ये आलेला आहात. तुम्ही 4 वेळा ह्या शॉपमध्ये गेलात, 2 वेळा ह्या शॉपमध्ये गेलात, आणि टोटल तुम्ही आतापर्यंत 17 आर्टिकल्स बाय केलेले आहेत. आणि वी व्हॅल्यू दिस रिलेशनशिप. आता हा जो डेटा आहे ना हा टेक्नॉलॉजीशिवाय शक्यच नाही आहे. पण इफ यू म्हणजे टेक्नॉलॉजी इज नॉट ओनली फॉर ऑटोमेशन, टेक्नॉलॉजी इज ऑल्सो फॉर रिलेशन बिल्डिंग विथ द कस्टमर. दॅट इज वन. अनदर थिंग, एक स्मार्ट कॉन्ट्रॅक्टर आहे जो रॉ मटेरियल सप्लाय करतो. तर एका प्रोजेक्टमध्ये जेव्हा प्रोसेस सुरू असतो तर जस्ट इन टाइम जसं म्हणतो, तर एक रेतीवाला सुद्धा की तो सांगतो की मी एक ट्रक रेती पाठवून आता 10 दिवस झालेले आहेत, तुमचा स्लॅब संपायला आला असेल, त्यामुळे मे बी यू नीड अनदर ट्रक. आणि तो स्वतःहून कॉल करतो बिकॉज ऑफ दॅट टेक्नॉलॉजी. सो इज युअर कंपनी टेक्नॉलॉजी एनेबल्ड? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मार्केटिंगमध्ये आपण वापरतोच, पण
कस्टमर रिलेशन मध्ये पण टेक्नॉलॉजी वापरू शकतो ना. व्हॉट डू यू फील अबाउट? 100%. म्हणजे याच्या सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे एअरलाईन्स. अमुक असे एअरलाईन्स आहेत जिथे तुम्ही बसल्याबरोबर, जर तुम्ही त्याच एअरलाईन्सवर रेग्युलरली फ्लाय करता, तुम्ही तिकडे बसल्याबरोबरच ते तुम्हाला तुमच्या नावाने येऊन ग्रीट करतात. ती ठीक आहे, ती साधी गोष्ट आहे, कारण तुमची लिस्ट असते त्यांच्याकडे. परंतु ते लोक त्याच्या पलीकडे जातात आणि मग ते तुम्हाला समोरून तुमचे जे प्रेफरन्सेस असतात ना, त्यांच्या मेन्यू मधले प्रेफरन्सेस, ते सरळ प्रोएक्टिव्हली तुम्हाला विचारतात. मग तुमचं हे अमुक वस्तू किती वेळात आणू, टेक ऑफ झाल्याच्या किती मिनिटानंतर तुम्हाला आणून देऊ. म्हणजे त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे तुमची आवडी निवडी काय आहेत. करेक्ट. एवढं सगळं डेटा मॅनेजमेंटमुळे ना एवढं सगळं सोपं झालंय की तो कस्टमर ना ही फील्स इम्पॉर्टंट. आणि हे सगळं ऑटोमेटेड आहे. ती एरोस्टेस नेहमी बदलत राहणार. तर कोण तुमच्या गोष्टी लक्षात ठेवतं, तर दॅट इज टेक्नॉलॉजी. आणि अशा सुविधांमुळे ना ते तुम्हाला परमनंट कस्टमर बनवतात. लॉयल्टी, रिटेन्शन आणि रेप्युटेशन याची व्हॅल्यू एवढी तगडी आहे ना की हे तुमच्या व्हॅल्युएशन मध्ये सुद्धा मदतगार बनतं. कारण जेव्हा तुम्ही एका बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा जो इन्व्हेस्टर असतो ना तो तुम्हाला व्हेरी इंटरेस्टिंग प्रश्न विचारतो. तो विचारतो तुमचे कस्टमरचं रिटेन्शन पर्सेंटेज किती आहे, तुमच्या कस्टमरची ॲव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू किती आहे, तुमचा कस्टमर कुठचे प्रोडक्ट सगळ्यात जास्ती विकत घेतो, रिपीट किती वेळा करतो. आणि या गोष्टींवर तुमचं व्हॅल्युएशन ठरतं. म्हणजे हे सगळे मापदंड आहेत तुमच्या बिझनेसला व्हॅल्यू करण्यासाठी. म्हणून लोकांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये ना हे टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करून घेतलेलं आहे. आणि फॉर एक्झाम्पल ऑफिसेसमध्ये, तर आता मी माझ्या एका मित्राच्या ऑफिसमध्ये गेलेलो दुबईला, तर त्यांनी त्याच्या ऑफिसमध्ये कॅफे टाकलाय. म्हणजे हॉस्पिटॅलिटीचं प्रमाण किती मल्टिप्लाय झालं त्याचा तुम्ही अंदाज बांधा. म्हणजे तो रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये आणि त्याच्या ऑफिसमध्ये कॅफे आहे. फक्त तेवढंच नव्हे तर तुम्ही जेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन मीटिंगसाठी बसता तर समोरून त्याचा माणूस येतो आणि विचारतो, सर शॅल आय गेट यू युअर फ्लॅट व्हाईट. म्हणजे त्याला हे पण माहिती आहे की माझ्या कॉफीचं प्रेफरन्स काय आहे, जो लास्ट टाइम ऑर्डर केलेला मी ते. आणि त्या फ्लॅट व्हाईट कॉफी बरोबर मला कुठची कुकी हवे ना ते देखील त्याला माहिती आहे. म्हणजे यू फील पॅम्पर्ड, यू फील केअर्ड फॉर. दिस इज ऑल मूड बिल्डिंग. म्हणजे तुमची सायकोलॉजी पॉझिटिव्ह होत जाते आणि ती मीटिंग सुरळीत जाते. एखाद्या बिझनेसमध्ये जेव्हा तुमच्याकडे लोक मीटिंगला येतात किंवा जेव्हा तुम्ही कुठेतरी मीटिंगला जातात तर ते सुरुवातीच्या 30 सेकंदात काय घडतं ना हे अत्यंत महत्वाचं असतं. कारण त्या 30 सेकंदात तुमचं मूड सेट होतो पुढच्या वाटचालीसाठी. यू गेट मी? पॉझिटिव्हिटी तुम्ही बिल्ड करू शकता. समजा जर तुम्ही कोणाच्या तरी ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये गेलात, रिसेप्शनवर कोण नाही, तुम्हाला रिसिव्ह करणारा कोण नाही, तुम्हाला दिशा दाखवायला कोण नाही, तुम्ही तिकडे उभेच आहात आणि तुम्हाला कोण बसवायला तिकडे कोणच नाहीये, तर तुमची सुरुवातच त्या मीटिंगची आहे ना एका नेगेटिव्ह टोलवर जाते. करेक्ट. यू गेट मी? आता दिल्लीमध्ये आम्ही एका क्लायंटला भेटायला गेलेलो. फार मोठा क्लायंट आहे, मल्टीनॅशनल कंपनी. यू विल नॉट बिलीव्ह इट. आम्ही ऑफिसमध्ये शिरल्याबरोबर तिथे आम्ही वेटिंग रूममध्ये त्यांनी आम्हाला बसवलं. एकदम चांगला प्लश वेटिंग रूम पण एवढा सुंदर असतो ना की तुम्हाला तिकडे वेटिंग करायला मजा वाटते. त्यांनी तिथे तुम्हाला बसवलं बिकॉज कोइन्सिडेंटली आम्ही 15 मिनिटं अगोदर पोहोचलो. म्हणजे जगात कुठेही, फक्त मुंबईत नाही तर जगात कुठेही तुम्ही आयदर वेळेच्या अगोदर जाऊ शकता किंवा तुम्ही वेळेच्या नंतर जाऊ शकता. वेळेवर कोणच येत नाही. जे लोक नेहमी वेळेवर येतात ना ते अगोदर येऊन थांबतात खालती. तर आम्ही 15 मिनिटं अगोदर पोहोचलो आणि आम्ही ऑफिसमध्ये जेव्हा गेलो तर त्यांनी आम्हाला काय वेटिंग रूम मध्ये ठेवलं. ताबडतोब एक युनिफॉर्म घातलेला अटेंडंट आला. त्यांनी आमच्या आवडीनिवडी विचारल्या, चहा, कॉफी, ग्रीन टी, चॉकलेट ड्रिंक वगैरे वगैरे. आणि आम्ही जेव्हा ते मागवलं तर ती कॉफी एवढी सुंदर कॉफी होती ना, म्हणजे आम्ही एकदम खुश आणि एकदम फ्रेश झालो, एकदम फ्रेश. म्हणजे त्या उद्योजकांनी प्रत्येक त्याच्या संस्थेबरोबर येणारा संपर्क, टच पॉईंट ज्याला आपण म्हणतो, त्याची काळजी बाळगली. आता हे सगळं मॉनिटर केलं जातं, फीडबॅक दिला जातो आणि या फीडबॅकचा डेटाबेस जो उद्योजक असतो तो मॉनिटर करतो. म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे ना तुम्ही तुमच्या कस्टमर्सचे, तुमच्या वेंडर्सचे किंवा तुमच्या बरोबर अनुभव घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे फिलिंग्स आणि इमोशन्स देखील मॅप केले जातात.
दुसरी गोष्ट, तुमच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये इंटेलिजन्स सिस्टम्स एवढे लागलेले आहेत की तुमची स्माइल मोजली जाते, तुमचे फ्राउन्स मोजले जातात, तुमचं डिस्कम्फर्ट बघितलं जातं, किंवा एका प्रोडक्ट जवळ तुम्ही किती वेळ आहात ते मापलं जातं, मोजलं जातं. तर दिस आर ऑल फॅन्टॅस्टिक थिंग्स. बॉड ऍक्टिव्ह नावाची आमची कंपनी आहे ज्याच्यामध्ये आम्ही जिमवेअर बनवतो आणि ॲथलीजर वेअर बनवतो. बॉड ऍक्टिव्ह, वन ऑफ द बेस्ट कंपनीज इन द स्पोर्ट्सवेअर सेक्शन. तर त्याच्यामध्ये आमच्याकडे डेटाबेस मॅनेजमेंट एकदम स्ट्रॉंग. म्हणजे आमचा कुठचा प्रोडक्ट रिपीट ऑर्डरवर येतोय, आमचा कुठचा प्रोडक्ट जास्ती रिटर्न्स येतात, कारण ऑनलाईन सेल्समध्ये रिटर्न्सचं पण पर्सेंटेज असतं. तर ते रिटर्न्स काय येतात, मग त्याच्यामध्ये आम्ही प्रोडक्ट इम्प्रूव्ह करत जातो, फिट इम्प्रूव्ह करत जातो, मटेरियल इम्प्रूव्ह करत जातो, स्टाईल इम्प्रूव्ह करत जातो. आणि कुठचा प्रोडक्ट कमी विकला जातो पण कधीतरी विकला जातो, तर आपल्या कस्टमरला डिसअपॉइंटमेंट नाही केलं पाहिजे. म्हणून या डेटाबेसमुळे जास्ती काय प्रोडक्शन केलं पाहिजे, अमुक प्रोडक्ट किती कमी प्रोडक्शनमध्ये असलं पाहिजे, म्हणजे त्या इन्व्हेंटरीचा आम्हाला त्रास नाही झाला पाहिजे. आणि जर रिटर्न्स येत असतील तर त्याचं कारण काय आणि त्या कारणाला आपण इरेज कसं करू शकतो, डिलीट कसं करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुम्ही एवढे चांगले, योग्य आणि टाइमली निर्णय घेऊ शकतात ना की तुमचा बिझनेस इम्प्रूव्ह होतो ओव्हरऑल. आणि परत शेवटी एकच शब्द, एफिशियन्सी. प्रॉफिट कशामध्ये आहे लपलेला, तर तो आहे तुमच्या एफिशियन्सीमध्ये लपलेला. तुम्ही किती चांगल्या पद्धतीने तुमच्या सगळ्या एलिमेंट्सला इंटिग्रेट करून आउटपुट निर्माण करू शकता स्वतःसाठी आणि कस्टमरच्या फायद्यासाठी, त्याच्यावर अवलंबून असते तुमची प्रॉफिटेबिलिटी. सो बऱ्याचदा उद्योजक आहेत ना, नवीन क्लायंट शोधत असतात आणि वर्षानुवर्ष नवीन क्लायंट शोधतात, पण त्यांचा जो आधीचा डेटाबेस असतो ना त्याच्यामध्ये ते जास्त ऍक्टिव्हेट करत नाहीत. म्हणजे मागच्या 10 वर्षामधले जे एक्स क्लायंट्स आहेत त्यांच्यासाठी काही करत नाहीत, पण नवीन क्लायंट शोधण्यासाठी मार्केटिंग ऍक्टिव्हिटी खूप करतात. आणि असं म्हटलं जातं की द फॉर्च्यून इज इन द फॉलोअप. इफ यू फॉलो अप विथ युअर ओन ओल्ड कस्टमर्स आणि त्यांची जर आपण एक कम्युनिटी बनवू शकलो, तर त्या कम्युनिटी बनवण्यासाठी ना टेक्नॉलॉजी खूप वापरू शकतो आपण. म्हणजे त्यांना तुम्ही रेग्युलरली मेल्स पाठवू शकता आणि ते शेड्यूल करून ठेवू शकतो आपण, किंवा त्यांचा एन्क्वायरी आल्यानंतर जी 10 वेळा फॉलोअप द्यायचा असतो, तर इट इज नॉट पॉसिबल इन ह्युमन कॅपॅसिटी. म्हणजे बऱ्याचदा एखादा व्यक्ती करत नाही, पण ऑटोमायझेशन ऑफ एन्क्वायरी मॅनेजमेंट आहे ना, त्याच्याने खूप फायदा होऊ शकतो. तो व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? भरपूर लोकांकडे खजाना असतो, खजाना. काही बिझनेसेस दुसरी पिढी असते, काही बिझनेसेस तिसरी पिढी असते, पण आपण त्या डेटाबेसला घेऊन काहीच करत नाही. एक्झॅक्टली. आणि कम्युनिटी बिल्डिंग जी ही प्रक्रिया सुरू झाली आहे ना, त्याच्यामुळे लॉयल्टी एवढी वाढली, त्यांच्या अपेक्षा चेंज होतात. तर त्या अपेक्षा चेंजच्या प्रमाणे तुम्ही जे तुमच्या प्रोडक्टमध्ये बदल आणतात त्याचा फायदा बिझनेसला फार मोठ्या प्रकारात होतो. आणि कम्युनिटी बिल्डिंग, ज्याला आपण आता फॉर एक्झाम्पल सांते स्पा कुझिन नावाचे आमचे रेस्टॉरंट्स आहेत, तर हे व्हेजिटेरियन आणि व्हिगन फूड देणारे रेस्टॉरंट्स आहेत. तर आमची एक अमुक कम्युनिटी आहे जिथे लोकांना व्हिगन फूड आवडतं, व्हेजिटेरियन्समध्ये क्लीन फूड आवडतं, म्हणजे नो ऑइल, नो मसाला, अशा टाईपचं जेवण आवडतं. तर अशा लोकांची एक कम्युनिटी असते. आणि ही कम्युनिटी जी असते ना, जर त्यांना तुम्ही व्यवस्थित जर बाळगलं ना, तर हे एकमेकांना रेकमेंड करत राहतात. तर यू नीड टू बिकम रेकमेंडेबल. आणि त्या रेकमेंडेबल होण्यासाठी जर ती तुम्ही कम्युनिटी बिल्ड केली तर सोन्याहून पिवळं. दुसरी गोष्ट, सौती मोठी खाण ओळखाण असं म्हटलं जातं गुजराती लोकांना. सौती मोठी खाण ओळखाण. आणि आपल्या बिझनेसमध्ये आपली ओळखाण कोणाबरोबर आहे, तर आपल्या कस्टमर्स बरोबर, आपल्या वेंडर्स बरोबर, आपल्या एम्प्लॉईज बरोबर. तर ही जी खाण आहे ना, याची मायनिंग करत राहणं फार महत्वाचं आहे. म्हणजे त्याचे रिपीटेडली टच पॉइंट्स असणं, त्यांना विश करणं, त्यांना काहीतरी कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट्स पाठवणं वेळेवर, डिपेंडिंग ऑन व्हॉट काइंड ऑफ बिझनेस यू आर इन. समजा जर तुम्ही मर्सिडीज कंपनीचे कस्टमर आहात आणि जर त्यांनी तुम्हाला तुमच्या बर्थडेवर जर केक पाठवला, कारण ते प्रोडक्टच एवढं महाग आहे की केक पाठवणं काही मोठी गोष्ट नाहीये. हल्ली तुम्ही जेव्हा गाडी विकत घेता ना, तेव्हा ते सेलिब्रेशन सारखं कार्यक्रम करतात. म्हणजे गाडीला ढकतात, लॉन्च पार्टी सारखं. म्हणजे जशी की ती कंपनी आणि ती गाडी, त्याचा लॉन्च तुमच्यासाठी आणि तुमच्यामुळे होतोय असं ते तुम्हाला भास देतात. तर कस्टमर एक्सपिरियन्स चेंज होत चाललेला आहे आणि या सगळ्या गोष्टी मॅप केल्या जातात. फॉर एक्झाम्पल, मागच्या आठवड्यात मी एका लग्नासाठी थायलंडला होतो आणि तिथे आम्ही एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये आम्ही शॉपिंग केली. तर त्या शॉपिंग केल्यामुळे त्यांनी आम्हाला एक फ्री बॅग दिली त्या सामग्री उचलण्यासाठी. आणि ती चांगल्या क्वालिटीची, साधारणतः
एक 400-500 रुपयाची ती बॅग असावी असा माझा अंदाज आहे. तर जेव्हा आम्हाला ती बॅग दिली तेव्हा बॅग देणाऱ्याने आमचा त्या बॅग बरोबर फोटो खेचला. फोटो का खेचला? म्हणजे फ्रीमध्ये देणाऱ्या बॅगचा मिसयूज नाही व्हायला पाहिजे. म्हणजे त्याची इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करण्यासाठी की खरोखर एका कस्टमरला दिलंय ते मॅपिंग करण्यासाठी फोटो खेचला आणि तो फोटो आता त्यांच्या लायब्ररीमध्ये गेला असेल जिथे त्या बॅगला देण्याचं जस्टिफिकेशन टिक झालं असतं की ठीक आहे बाबा आज आम्ही 750 बॅग्स दिले आणि हे खरोखर 750 बॅग्स आम्ही 750 कस्टमर्सना दिले. तर त्याच्याबरोबरचा फोटो प्रूफ एव्हिडन्स. म्हणजे या सगळ्या गोष्टी कधी शक्य असू शकतात? जर टेक्नॉलॉजी असली तर शक्य असू शकतात. आणि तो डेटा फोटोग्राफचा डेटा त्या बॅग्सच्या इन्व्हेंटरी बरोबर टॅली होत असेल. सांगायचं तात्पर्य म्हणजे अकाउंटेबिलिटी मेजरेबिलिटी हे सगळ्या मॅप केल्या जातात आणि हे शक्य झालेलं आहे बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. करेक्ट. सो एज्युकेशन ऑफ द कस्टमर हा एक मोठा विषय होतो की द बेस्ट वे ऑफ मार्केटिंग इज टू एज्युकेट द कस्टमर्स. आणि एज्युकेशनसाठी कंटिन्युअसली त्यांच्याशी टच राहण्यासाठी आपण टेक्नॉलॉजी वापरू शकतो. आणि लाईक यू राईटली सेड द ओल्ड कस्टमर्स दे डोंट नो व्हॉट टू डू विथ दॅट कस्टमर्स. कारण एकदा तो कस्टमर येऊन आपल्याकडे शॉपिंग करून गेला किंवा आपल्याशी व्यवहार केला की नंतर तो काय करणार किंवा नंतर त्याच्याकडनं हाऊ डू यू सेन्सिटाईज दॅट ओल्ड डेटाबेस. त्याच्यासाठी मला वाटतं टेक्नॉलॉजी खूप वापरू शकतो. दॅट इज वन. दुसरं ना एफिशियन्सीसाठी ऑफ द प्रमोटर्स. म्हणजे एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर तो आधी गट फिलिंगवर घेतला जायचा की आय फील लाईक दिस किंवा आजूबाजूला 10 लोकांशी बोलून घेतला जायचा. आता टेक्नॉलॉजीमुळे ना आपण पोल्स घेऊ शकतो आपल्या कस्टमर बेसमध्ये की इफ वी कम अप दिस प्रोडक्ट व्हॉट इज द कॉस्ट, इफ वी ब्रिंग दिस फ्लेवर विच फ्लेवर वुड यू लाईक, असा पोल घेऊ शकतो 1000 लोकांचा आणि त्या डेटाबेसवर आपण डिसिजन्स घेऊ शकतो. सो हाऊ विल डिसिजन मेकिंग इज इम्पॅक्टेड बाय टेक्नॉलॉजी. असं आहे ना की चांगला पेंट घेतल्याने माणूस चांगला पेंटर बनत नाही. त्याच्यासाठी तुमच्यामध्ये कला असली पाहिजे. तर टेक्नॉलॉजी तुम्हाला सगळी माहिती पुरवून देईल पण त्या माहितीचं तुम्ही काय करणार, त्याचं लाईन ऑफ ऍक्शन कसं असणार, त्याची तुम्ही स्ट्रॅटेजी काय इम्प्लिमेंट करणार, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. म्हणजे तुमच्याकडे डेटाबेस आलं की माझ्याकडे 4 पिढ्यांचा डेटाबेस आहे पण मी त्याचं करणार काय हे देखील निर्णय असतात. आणि हे निर्णय घेण्यासाठी द एंटरप्रेन्योर हॅज टू हॅव दॅट मॅच्युरिटी ऑफ डुईंग दॅट. चांगली गाडी घेतली म्हणून मी चांगला ड्रायव्हर झालो असं नाही ना. मला ती चालवता आली पाहिजे. त्याच्यामधले सेफ्टी फीचर्स, त्याच्यामधली टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे. तर यू हॅव टू रिअली अंडरस्टँड की मला योग्य निर्णय घेण्यासाठी डेटाबेस तर आहे, टेक्नॉलॉजी पण आहे, पण या डेटाचा मी काय करू शकतो याचा विचार करता आला पाहिजे. बरेच लोक क्रॉस प्रमोशन्स करतात. फॉर एक्झाम्पल सुगंधलोक नावाची आमची कंपनी, हे फ्रेग्रन्सेस बनवतो आम्ही, अगरबत्त्या, धूप वगैरे वगैरे. तर बॉड ऍक्टिव्हचे कस्टमर आणि सुगंधलोकचे कस्टमर्सची स्टँडर्ड तीच असल्यामुळे बॉड ऍक्टिव्हच्या कस्टमर्सना आम्ही फ्री सॅम्पल्स देतो आणि अगरबत्ती घेणाऱ्या कस्टमर्सना आम्ही बॉड ऍक्टिव्हचे कुपन्स देतो. करेक्ट. म्हणजे त्याच डेटाबेसला मल्टी लेव्हरेज करू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल जे सांते स्पा कुझिनमध्ये जेवायला येतात त्यांना आम्ही त्यांच्या सोशल मीडियाला आम्ही कनेक्ट करतो फॉर बॉड ऍक्टिव्ह जिमवेअर. तर याचा फायदा काय होतो, कारण ते कस्टमर बेस सेम आहे. तुम्ही चांगलं जेवताय, तुम्ही हेल्दी खाताय, यू आर टेकिंग केअर ऑफ युअर बॉडी. तुम्ही हा विचार करतायत की जे मी इनपुट करतोय जेवणाच्या रूपात त्याच्याने माझं शरीर अजून इम्प्रूव्ह झालं पाहिजे. मतलब गुड फूड अँड क्लीन फूड इज गुड फॉर अ हेल्दी बॉडी. तर मग युअर अ योग्य कस्टमर फॉर ऍक्टिव्ह वेअर, जिम वेअर, लिजर वेअर. तर ते मॅच होतं. म्हणजे तुमच्याकडे जो डेटाबेस असतो, आता मी अनेक उद्योग केल्यामुळे मला तो डेटाबेस क्रॉस प्रमोट करण्यासाठी फायदेशीर ठरतो. पॉलिनेशन म्हणतो त्याला, क्रॉस पॉलिनेशन. तर ते मला समजलंय, तसंच अनेक लोकांना समजतं आणि तसंच अनेक लोकांना नाही समजत. तर आपण ह्या गोष्टींचा लेव्हरेज कसा करू शकतो ना, हे फार महत्वाचं आहे. कारण कुठच्याही कस्टमर पर्यंत पोहोचण्याचा जो खर्च आहे तो आता अनबेरेबल झालेला आहे. कुठच्याही कस्टमरचं अटेन्शन घेणं हे फार महाग झालेलं आहे. तर ह्या गोष्टींमुळे जर तुम्ही क्रॉस पॉलिनेशन करू शकला, आणि गरजेचं नाहीये की ते सगळे बिझनेस माझेच असले पाहिजेत, तुमच्या कस्टमरचं आणि माझ्या कस्टमरचं क्रॉस पॉलिनेशन कसं होऊ शकतं हे देखील आपण बघू शकतो. फॉर एक्झाम्पल तुमचा गाडीचं शोरूम असेल आणि समजा एखाद्या गाडीचं लॉन्च असेल तर तिथे तुम्ही जे स्नॅक्स वगैरे पुरवता ते सांते देऊ शकतं. जर तुमचा मॅरेथॉन असेल तर त्या मॅरेथॉनमध्ये आम्ही
तुम्ही मॅरेथॉन कंडक्ट करता नेहमी, तर त्या मॅरेथॉनमध्ये आम्ही आमचे स्पोर्ट्सवेअर देऊ शकतो. तर क्रॉस ऍक्टिव्हिटीज ज्याला आपण म्हणतो ना, त्या गोष्टी घडू शकतात ज्याच्यातनं आपल्याला बिझनेससाठी फायदा होऊ शकतो. आता आमच्या रेस्टॉरंटमध्ये बरेच शूट्स होतात नॉन वर्किंग आवर्समध्ये. रेस्टॉरंट आमचं सुरू होतं 11 वाजता, तर सकाळी 7 ते 11च्या मध्ये आम्ही बऱ्याच लोकांना शूट्ससाठी देतो. म्हणजे बरेच सेलिब्रिटीज येऊन तिथे पॉडकास्ट कंडक्ट करतात किंवा ऍड शूट करतात आणि त्याच्यामध्ये अँबियन्स जे दिसतं ते सांते स्पा कुझिनचं दिसतं. तर आम्हाला फ्री जाहिरात मिळते आणि आम्हाला पेमेंट देखील मिळतं, कारण ते लोक त्या पिरियडसाठी सुद्धा आम्हाला पे करतात, प्लस बिलिंग करतात, तो भाग वेगळा. तर मॅक्सिमम युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस हा एक गुरुमंत्र असला पाहिजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये, की एका ऍक्टिव्हिटीमधनं आपण अनेक ऍक्टिव्हिटीज कसे घडवू शकतो ज्याचं रेव्हेन्यूमध्ये रूपांतर होईल आणि आपल्याला बिझनेसला पण त्याचा फायदा होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. आणि टेक्नॉलॉजी, जसं मी म्हणालो, आपल्याला टेक्नॉलॉजीने पूर्ण जगाला एक छोटंसं गाव बनवलं. मला कोणालाही शोधायचं असेल तर मी फक्त गुगल करून शोधतो, त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळतात, मी त्यांना ईमेल लिहितो किंवा त्यांना व्हॉट्सअप करतो किंवा त्यांच्या साईटवर सोशल मीडियावर मेसेज सोडतो आणि ते परत आपल्याला संपर्क करतात. हे सगळं कशामुळे शक्य झालंय? तर दिस इज बिंग पॉसिबल बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. ग्रेट. आय थिंक दॅट वॉज अ फॅन्टॅस्टिक डिस्कशन. हा एवढा मोठा विषय आहे की आपण ह्याच्यावर आणखीन एक वेगळा पॉडकास्ट बनवू शकतो. सो आय थिंक इफ यू लाईक दिस कॉन्टेंट, ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुम्ही टेक्नॉलॉजी तुमच्या बिझनेसमध्ये कशी वापरायची किंवा तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही कशी वापरू शकता, अशा दोन्ही गोष्टी आमच्या कमेंट्समध्ये मेन्शन करा, म्हणजे आम्ही तुम्हाला त्याच्यावर रिव्हर्ट करू शकतो. थँक्यू सर. नमस्कार.